राज्यातल्या शिक्षकांची जी विविध प्रशिक्षणे होतात, त्या प्रशिक्षणाच्या अर्जित रजा या शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. अर्थात सर्वच प्रशिक्षणाच्या अर्जित रजा मिळत नाही. या अनुषंगाने आज आपण शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक विभाग यांचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. विविध प्रकारची जी प्रशिक्षणे होतात, त्या प्रशिक्षणाच्या संदर्भात अर्जित रजेच्या अनुषंगाने हे पत्र शिक्षकांसाठी मार्गप्रद आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण अर्जित रजेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. पत्र आहे जून 2025 मधलं, परंतु पत्राचा आशय मात्र आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव यांना पाठविण्यात आलेला आहे. विषय आहे वरिष्ठ निवड श्रेणी सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत, आणि संदर्भ आहे तो अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी सेना यांचे पत्र दिनांक 18/6/2025. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16/18 नुसार एखाद्या स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हकदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक 30 दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल, अशी तरतूद आहे. नुकत्याच मोठ्या सुट्टीमध्ये शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ निवड श्रेणीच्या प्रशिक्षणामध्ये ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल, त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16/18 मधील वरील नियमानुसार आपल्या स्तरावर कार्यवाही करावी, असं माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे. सदर प्रत माहितीस्तव श्री संजय चव्हाण सर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग शिक्षकेतर कर्मचारी सेना नाशिक यांना सुद्धा पाठवलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे. पत्र जरी शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही राज्यातल्या शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.